नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहे पंढरपूरहून शिर्डीला. पण मित्रांनो, आम्ही कोपरगावला उतरणार आहे. तर मित्रांनो, सध्या आम्ही निघालेलो आहे ट्रेननी. त्यानंतर आम्ही पोहोचत आहे कोपरगावला. कोपरगावला उतरल्यानंतर ॲटो किंवा बसने आम्ही जाणार आहे शिर्डीला. तर मित्रांनो, सध्या आम्ही निघालेलो आहे. तर ट्रेननी पण जाता येते, बसने पण येतात शिर्डीला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे शिर्डी मंदिरजवळ सध्या. मित्रांनो, साईबाबाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपल्याला 4 नंबरच्या गेटनी आतमध्ये जावं लागतं. आणि जिथे साईबाबाची मूर्ती आहे त्याच जागी 6 फूट आतमध्ये साईबाबांनी समाधी घेतली होती. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी आपला देह त्याग केला होता. मित्रांनो, जेव्हा आपण समाधीचं दर्शन घेतो आणि गेटच्या बाहेर जेव्हा आपण येतो, तर मित्रांनो, गेटच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे 150 वर्षाआधीचं एक नीमचं झाड दिसते. साईबाबा जेव्हा शिर्डीमध्ये आले होते तेव्हा या निंबाच्या झाडाखाली बसले होते. तर मित्रांनो, 16 वर्षाचे असताना ते आले होते आणि जेव्हा या झाडाच्या खाली खुदाई केली होती तेव्हा 4 दिवे जे लावलेले आहे ते पहिल्यांदा या जागी दिसले होते. त्यामुळे या जागेला साईबाबाचं प्रथम स्थान मानले जाते. साईबाबा द्वारकामाईमध्ये ध्यान करत बसायचे आणि ज्या गोट्यावर ते ध्यान करत बसायचे तो गोटा अजून पण सध्या तिथे उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, ज्या चुलीवर स्वयंपाक करत होते साईबाबा, ते चूल आपल्याला अजूनही तिथे बघायला मिळतात. आणि मित्रांनो, 150 वर्षापासून जे ध्वनी तिथं पेटत आहेत ती ध्वनी आज पण चालू आहे, रात्रंदिवस चालूच राहते. द्वारकामाईच्या बाजूला ही चावडी आहे. चावडी म्हणजे जिथे गावातल्या लोकांचा पूर्ण बायोडाटा ठेवला जात असे त्याला चावडी म्हणायचं, म्हणजे एक प्रकारचं ते ऑफिस. तर मित्रांनो, 1909ची गोष्ट आहे, जेव्हा शिर्डीमध्ये जेव्हा खूप पाणी आलं होतं आणि पाणी आल्यानंतर द्वारकामाई अर्धी पाण्यात डुबली होती. तर त्यामुळे गावातल्या लोकांनी साईबाबाला विनंती केली की तुम्ही चावडीमध्ये जाऊन राहा म्हणून. तेव्हापासून साईबाबा रातचा आराम जे आहे ते चावडीमध्येच करायचे. मित्रांनो, चावडीच्या समोर हाजी अब्दुल बाबाची झोपडी आहे. यांनी आपल्या जीवनाची 30 वर्ष साईबाबाची सेवा देण्यामध्ये अर्पण केली आहे. आणि मित्रांनो, चावडीच्या बाजूलाच एक कॅन्टीन आहे जिथे 2 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत चहा, कॉफी, दूध, पाणी बॉटल याची व्यवस्था खूप कमी पैशामध्ये केलेली आहे. आणि त्याच बाजूला मित्रांनो, लड्डू प्रसाद पण मिळतात इथे 10 रुपयामध्ये मात्र. आणि संस्थेकडून मोबाईल कॅमेरा लॉकर आहे फक्त 5 रुपयामध्ये आणि बॅगा ठेवणं मोफत आहे. मित्रांनो, तिथून थोड्या दूरवर म्हाळसापतीची कुटी आहे. मित्रांनो, म्हाळसापती हे होते की त्यांनी साईबाबाची जी शक्ती आहे ओळखली होती आणि सर्वात पहिले त्यांनीच साईबाबाला ओळखलं होतं. मित्रांनो, जेव्हा साईबाबा शिर्डी सोडून गेले होते तेव्हा म्हाळसापती साईबाबांना गावात घेऊन आले होते परत. आणि म्हाळसापतींनी 1912मध्ये इथे समाधी घेऊन घेतली होती. खंडोबाचं मंदिर 300 वर्षापासून इथे उपस्थित आहे आणि या मंदिराचे पुजारी म्हाळसापती होते. साईबाबा पहिल्यांदा जेव्हा वरातीत आले होते तर या मंदिराजवळच आले होते. तर म्हाळसापतींनी त्यांना आओ साई असं म्हणून म्हटलं होतं, म्हणून तेव्हापासून साईबाबा असे त्यांना म्हटले जाते. इथून साईबाबा द्वारकामाईकडे चालले गेले. त्यानंतर म्हाळसापती त्यांचे परमभक्त झाले. मंदिरापासून 1.5 किलोमीटर प्रसादालय आहे. बसनी फ्रीमध्ये तिथे जाता येते. संस्थेकडून जेवणाची व्यवस्था फ्रीमध्ये आहे. इथे ॲट अ टाईममध्ये 1000 ते 1200 लोक जेवण करू शकतात. द्वारकामाईमध्ये साईबाबा स्वयंपाक करून सर्वांना त्यांच्या हातचं जेवण खाऊ घालत होते. इथे संस्था जी आहे सर्व भक्तांना जेवण करण्यासाठी सुविधा देते. आणि आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर भक्तनिवासमध्ये आम्ही राहण्यासाठी गेलो. एका दिवसाचं तिथे स्टे होतं. हे भक्तनिवास आहे मित्रांनो. आणि त्यानंतर एक भक्तनिवासच्या रूममधला फोटो काढलेला आहे. त्यानंतर आम्ही काही फोटो काढले छोटे मोठे. हा सेल्फी पॉईंट आहे.
फॅमिली फोटो काढलेला आम्ही एवढे लोक गेलो होतो तिथे शिर्डीला। त्यानंतर हे ताई भाऊजी आहे आणि 17 सीटर ट्रॅव्हल्स बुक केली होती शनी शिंगणापूरला जाण्यासाठी। तर 200 रुपये पर हेड लागतात तिथे जाण्यासाठी। तर हा आमचा बसमधला फोटो आहे ट्रॅव्हल्समधला। त्यानंतर आम्ही निघालेलो आहे शनी शिंगणापूरला। बस पोहोचतच आहे 2 मिनिटांमध्ये। तर मित्रांनो इथे संस्थेचं पार्किंग आहे, इथे 20 रुपयात पार्किंग केल्या जातात। वाहन स्थळाला लागून भक्तनिवास आहे आणि तिथेच भोजनालयाची सुविधा पण आहे। तर मित्रांनो इथे फक्त 50 रुपयामध्ये भोजनालय राहतात, पोट भरून जेवण राहतात। तर मित्रांनो मंदिरामध्ये खूप सारे स्कॅम केले जातात या शनी शिंगणापूरमध्ये। मित्रांनो जे वस्तू 30 रुपयाला मिळतात ते इथे 300 रुपयाला दिल्या जातात। तर सर्वात बेस्ट आहे मित्रांनो, संस्थेच्या आतमध्ये एक तेल काउंटर आहे जिथे आपण शनिदेवाला तेल अर्पण करू शकतो, कारण की याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या वस्तू शनिदेवाला वाहू देत नाही। आणि मित्रांनो जर तुम्हाला जवळ जाऊन तेल वाहायचं असेल शनिदेवाला तर 500 रुपये पर हेड लागतात, तर बेस्ट आहे। तर मित्रांनो इथे चप्पल स्टँड पण आहे, फ्री सुविधा आहे, इथे आपण चप्पल ठेवू शकतो। मित्रांनो मेन गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर एक त्रिशूल दिसतो, काळा कपडा जो आहे तिथे वाहावा लागतात आणि रुईच्या पानाचा हार इथे त्रिशूलला चढवल्या जातात। आणि बाकी ज्या पण काही वस्तू आपण नेतो त्या वस्तू आपल्याला या कॅरेटमध्ये टाकून द्याव्या लागतात, म्हणजे कुठल्याच प्रकारच्या ज्या वस्तू आहे ते शनिदेवाला आपल्याला तिथे वाहू देत नाही। इथे बघू शकता नारळ आहे, प्रसाद आहे, बाकी वस्तू या कॅरेटमध्ये इथे आणून आपल्याला टाकाव्या लागतात आणि प्रसाद आहे। हे तेल काउंटर आहे, यामधून शनिदेवाच्या वर 24 घंटे पण तेल सप्लाय केले जातात, कारण की यामध्ये मशीन फिक्स केलेली आहे आणि जो हा लोटा आहे या लोट्याद्वारे 24 घंटे तेल जे आहे सप्लाय केले जातात। आणि जर आपल्याला डायरेक्ट तेल द्यायचं असेल तर 500 रुपये लागतात। हे बघू शकता इथून मशीन कनेक्शन केलेली आहे आणि त्या लोट्याद्वारे तिथे तेल 24 तास सोडल्या जातात। तर आपल्याला असा विचार नाही करायचा आहे की 500 रुपये दिले तर शनिदेवाला तेल पावलं जाणार म्हणून, तर याद्वारे पण तेल शनिदेवापर्यंत पोहोचल्या जातात। आणि मंदिरामध्येच आहे हनुमानजीची खूप सुंदर मूर्ती, तर आपण त्या मूर्तीची पण दर्शन घेऊया। आणि मित्रांनो आताच आपण जाऊया शनी शिंगणापूरवरून देवगड। तर मित्रांनो देवगडला जेव्हा आपण पोहोचतो, हा जो गेट दिसत आहे आपल्याला एकदम राजवाड्यापेक्षा पण मस्त दिसत आहे। तर मित्रांनो जेव्हा आपण पार्किंगच्या एरियामध्ये पोहोचतो तर इथे खूप सारे नारळाचे झाड आहे जे की बहुत सुंदर आपल्याला दिसतात। त्यानंतर मित्रांनो हे गेट बघू शकता। तर आपण चाललो आहे आता कमानजवळ। तर मित्रांनो कमानची डिझाईन बघा, खूप सुंदर आहे मित्रांनो, बगीचा आणि जे वातावरण आहे खूप शांत आहे मित्रांनो। तर आपण जेव्हा गेटच्या आतमध्ये जातो तर गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतो हा भव्य कीर्तन मंडळ। आणि मित्रांनो आणि या कीर्तन मंडपाच्या मधोमध आहे एक गौमाता, जिला आपण जर बघितलं तर असं वाटते की ही खरोखर या मंडपच्या आतमध्ये उभी आहे म्हणून। आणि मित्रांनो हे आहे दत्त मंदिर। तर आता आपण जाऊन करूया आतमध्ये दर्शन। मित्रांनो दर्शन झालेलं आहे दत्तात्रयाचं। त्यानंतर आम्ही सध्या निघालेलो आहे बाहेर। मित्रांनो मंदिरच्या आतमधला परिसर एवढा सुंदर आहे की आपल्याला थोडासाही कचरा दिसत नाही आहे। हा धार्मिक विधिमंडळ आहे।
यज्ञ मंडळ आहे. तर मित्रांनो, इथे काही फोटो काढले होते देवगडामध्ये, बघू शकता. हा मेन गेटचा फोटो आहे. त्यानंतर नदीकाठचा फोटो आहे. हा नदीजवळचा फोटो आहे, बघू शकता. हा पूर्ण टीमचा फोटो आहे, जेवढे जण आम्ही गेलतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, पंढरपूरचा ब्लॉग टाकलेला आहे, तो बघण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.